न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील सदोष आणि निकृष्ट रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर अखेर महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे। रस्ता कामांमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असून दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही महापौर हिमगौरी आडके यांनी दिले आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर जोरदार चर्चा झाली। शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे, उघडी ड्रेनेज लाईन आणि अपूर्ण कामांमुळे अपघात घडत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला। महापौर हिमगौरी आडके यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत सदोष रस्त्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना महापालिकेमार्फत भरपाई देण्याची घोषणा केली। यासोबतच ज्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होईल त्या ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले। महासभेत सदस्यांनी रस्ते खोदून ठेवणे, पाणी व ड्रेनेज लाईनची अपूर्ण कामे, सुरक्षेचा अभाव आणि वाहतुकीस निर्माण होणारा धोका याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही। नाशिक शहरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घेतलेले हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत। आता या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि दोषी ठेकेदारांवर खरंच कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। जे काही अपघात ह्या दरम्यान झालेले आहेत गेल्या 2 महिन्यात त्याची सखोल चौकशी करण्यात येईल। पोलिसांकडे काही कॉन्ट्रॅक्टर्स विरोधात FIR दाखल झालेली आहे, ती गंभीर स्वरूपाची आहे की काय पद्धतीची आहे त्याचा सखोल विचार घेऊन पोलिसांचा अभिप्राय घेऊन त्या कंत्राटदारावरती कारवाई होईल। त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी खरं तर त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे आणि निश्चितपणे जर असं आढळून आलं की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तर निश्चितपणे त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई होईल। त्याच पद्धतीने जी काही अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत ज्यांच्या परिवाराला आज कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये त्या परिवारांसाठी केस बेस्ड महानगरपालिका स्वतः आर्थिक सहाय्य करेल असे निर्देश देण्यात आलेले आहेत। न्यूज इंडिया मराठी, नाशिक।